व्यवसायात प्रचंड यश मिळवणाऱ्या आणि समाजात रोल मॉडेल ठरलेल्या कैलास दादागिरी यांना शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्था पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय उद्योजक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 15 जून रोजी पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कैलास गिरी हे जालना जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसचे संस्थापक आणि प्रमुख आहेत। डी फार्मसीच्या परीक्षेत सर्व विषयांमध्ये नापास झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता व्यवसायाची वाट निवडली आणि आज त्याच व्यवसायातून दरवर्षी तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल करत आहेत। त्यांचा प्रवास ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी कहाणी ठरते। स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत वितरक म्हणून त्यांची ओळख असून संपूर्ण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासार्ह पर्याय म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या विशेष पुरस्कारानंतर प्रबंधभूमी न्यूजचे प्रतिनिधी सुनील भारती यांनी कैलास दादागिरी यांच्याशी विशेष संवाद साधला। या संवादात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण टप्पे, व्यवसायातील यश आणि समाजातील योगदान याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत। आपल्यासोबत आहेत पार्वती ॲग्रोचे सर्वेसर्वा कैलास दादागिरी यांना काल दिनांक 15 जून या रोजी पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने गोसावी समाजामधील मानाचा असलेला उद्योजक असा पुरस्कार काल प्रदान झालेला आहे। त्याबद्दल दादांशी आपण चर्चा करूया। आपल्या समाजाचा म्हणजे गोसावी समाजाचा खूप मोठा मेळावा पुण्याला होता। शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्था पुणे यांनी मला उद्योजक पुरस्कार हा महाराष्ट्रातला उद्योजक पुरस्कार दिला आहे आणि त्याबद्दल मी त्या संस्थेचे आणि समाजाचे नेहमी ऋणी राहील। नक्कीच दादा आपले शिक्षण व आपण या व्यवसायात ट्रॅक्टर एजन्सीमध्ये कसे आलात याबद्दल काय सांगताल तुम्ही? ते सांगताना असा विषय आहे की शिक्षण घेताना माझं शिक्षण वाकुलणी गावी झालं, मामांच्या गावी, आणि मी 10वी पर्यंत शिकलो। 10वीत मी चांगल्या मार्काने पास झालो होतो, पण सगळं शिक्षण हे मराठी मीडियममधून होतं आणि बाबांना असं वाटत होतं की पोरं हुशार आहे। त्यांनी मला डी फार्मसीला ॲडमिशन दिलं आणि डी फार्मसीमध्ये मी अगदी सगळ्याच्या सगळ्या विषयात फेल झालो आणि फेल झाल्यानंतर मग आता काय करायचं, तर मग मी शेती करायचा निर्णय घेतला, पण शेतीत पण इन्कमला सातत्य नसतं। त्याच्यामुळे मग मी उद्योजक म्हणजे व्यवसायात यायचं ठरवलं आणि मग मी छोटे मोठे बरेच व्यवसाय केले आणि त्यातून फायनली 2010ला मला ट्रॅक्टर उद्योग माझ्या हातात लागला। ओके नक्कीच धन्यवाद दादा आपण आपल्या काही जीवनातील जसे खडतर प्रसंग असेल की आज आपण चॅनलला बघताय आणि आपण प्रसारित होणार आहात दादा, ह्याच्यामध्ये खडतर प्रसंग आहे, त्यातून आपण कसे बाहेर आलात याबद्दल काही सांगा। मला सर्वांना सांगायला आवडेल की व्यवसाय करायचं म्हणलं की सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्नार्थक चिन्ह येतो की पैसा असला की व्यवसाय होतो। पण मला व्यवसाय करत असताना जर आपलं व्यवसायातलं नियोजन असलं ना, आपलं जर प्लॅनिंग असली तर पैसा उभा होतो आणि व्यवसाय चांगला होतो। म्हणजे जेव्हा व्यापार करायचा आला तर तेव्हा ट्रॅक्टरच्या एजन्सी घेताना खरंच आज जेवढी एजन्सी आहे म्हणजे एजन्सीचा जो टर्नओव्हर आहे किंवा मंथली जो खर्च आहे, महिन्याचा खर्च जेवढा आहे त्याच्यापेक्षाही कमी पैसे लागत होते एजन्सी घ्यायला, ते पण नव्हते, पण प्लॅन परफेक्ट होता आणि कुठं जायचं ते माहीत होतं। तर पैसे लावणारी मंडळी बरोबर आली आणि त्या चॅलेंजमधून आम्ही बाहेर पडलो। नक्कीच दादा, यानंतर दादा आपलं जे मूळ गाव आहे, मूळ गाव कोणतं आणि आपला जन्म कुठं झाला याबद्दल थोडीशी माहिती सांगाल? माझं मूळ गाव जालन्यापासून जवळच दुधना काळेगाव आहे आणि जन्मभूमी आहे मामांचं गाव वाकुलणी। तर शिक्षण पण माझं मामांच्या गावीच झालेलं आहे। नक्कीच दादा आपलं या ट्रॅक्टर एजन्सीकडे कसे वळलात आणि हा बिझनेस किती वर्षापासून तुम्ही करत आहात? मी ट्रॅक्टर एजन्सीमध्ये 2009ला एंट्री केली आणि फायनली काम माझं 10पासून चालू झालं आणि आता त्याला 15 वर्ष झाले। ओके चालेल दादा, नक्कीच। आणि खूप अभिमानाची बाब आहे, कैलास दादागिरी हे जवळपास आज 15 ते 16-17 वर्ष झाले जवळपास या एजन्सीमध्ये काम करत आहे। दादा ह्या व्यवसायाला आपण सुरू केला आहे,
आज रोजी या व्यवसायामध्ये आपलं वार्षिक टर्नओव्हर एक अप्रॉक्सिमेटली काय असेल ते आमच्या प्रेक्षकाला सांगा. वार्षिक टर्नओव्हर 100 करोडच्या आसपास टच करतो आणि ह्या व्यवसायामुळे मी जवळपास 150 लोकांना नोकरी देऊ शकतो. वा. नक्कीच दादा अभिमानाची बाब आहे. आज व्यवसाय जरी चालू केला आहे तर आज सर्वसामान्यांना यांच्याकडे खूप चांगलं असं काम मिळत आहे. त्याचसोबत आज दादा आपल्या फॅमिलीविषयी एक प्रश्न आहे. दादा आपल्याला मुलं किती आहे आणि आज मुलाचं शिक्षण कुठं आणि कसं चालू आहे त्याबद्दल आम्हाला एक थोडंसं माहिती सांगा. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझी बिटी आता सायकोलॉजी करते हे UK आणि मुलगा पण BBA करतो UKलाच. दोघेही UKला शिकतात. मुलगी मोठी आहे आणि मुलगा छोटा आहे. नक्कीच दादा या व्यवसायामध्ये आपण काम करत असताना प्रेरणा कशी मिळते व यामागे कोणाचा हात आहे, जसे म्हणजे आई वडील आहे, मुलं आहे, पत्नी आहे, याबद्दल काय सांगताल दादा? भारती साहेब, खरं तर म्हणजे हे सगळं करत असताना जे मेन एनर्जीचे स्रोत आहे म्हणजे ते तर आहे माझी फॅमिली. व्यवसाय म्हणलं की सुट्टी नसते. म्हणजे मला कधी शनिवार रविवार माहीत नाही आणि ही जी सगळी प्रेरणा येते ना आमच्या आई आणि बाबांकडून येते. आणि बाबांचा जो स्वभाव आहे माझ्या की ते मला छोट्या छोट्या गोष्टी विचारून रोज एक्साइटमेंट देत राहतात आणि बऱ्याच वेळेस माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व पण असतात. आणि राहिला पार्ट आमच्या आईंचा, तर त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना जे कौतुक वाटतं आणि ते आई बाबांचं कौतुक घेण्यासाठी पण सगळ्या मुलांनी व्यवसाय करावा किंवा मोठं व्हावं, तर त्यांच्या कौतुकामुळेच ती प्रेरणा येते. आणि कुटुंबाचं मोठं सहकार्य आहे, कारण व्यवसाय म्हणले की त्यांना कधी मला खूप टाईम देता नाही आला, तर त्यांचं एक मोठं योगदान आहे. म्हणजे माझ्या मिसेसचं, मुलांचं, मुलीचं, आईंचं, बाबांचं आणि आमचा सगळा परिवार म्हणजे आम्ही 3 जण भाऊ आहे. म्हणजे मी आणि 2 बंधू आहे, 2 बहिणी आहे. यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळं आणि मी जे करतो त्याचं त्यांना जे कौतुक वाटतं, तर त्या कौतुकासाठी पण मी व्यवसाय मोठा करत राहतो. बरोबर, नक्कीच. दादा आपण जे सांगितलं आहे की आईवडिलाची प्रेरणा आहे, आपल्या धर्मपत्नीची प्रेरणा आहे, तसंच मुलंसुद्धा आपणास मोटिवेशन करत आहे की काय होतं की कुटुंब असेल ना, नक्कीच कुटुंबातला लहान असो या मोठा असो, या सगळ्या कुटुंबातल्या मेंबर्सनं आज जे आपल्याला मदत करत आहेत त्यामुळं आज आपला व्यवसाय खूप मोठ्या उंचीवर पोहोचलेला आहे. त्याबद्दल आमच्या प्रबंधभूमी न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप आपले आभार आणि आपण वेळ दिला आहे दादा. नक्कीच खूप दादांचं मोलाचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं आहे, त्याबद्दल दादांचे खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत कॅमेरामन आहे शिवाजी गिरी, सोबत प्रतिनिधी सुनील भारती, जालना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.